सोबत रुपालीताई चाकणकर आहेत, महिला आयोगाच्या अध्यक्षा. महिला आयोगाच्या अध्यक्षा आहात तुम्ही. 41 आमदारांचं अभूतपूर्व यश आणि त्यानंतर आता आमदार आता मंत्री होणार आहेत 9. इतका सस्पेन्स का? एक आता अभूतपूर्व यश महायुतीला भेटलं असताना इतका सस्पेन्स मंत्रिमंडळाच्या विस्तार बाबतीत का? मला वाटत नाही सस्पेन्स वगैरे काही याच्यामध्ये. आपण कायम पाहतो की पक्षश्रेष्ठी जे निर्णय घेतात त्या संबंधित व्यक्तीपर्यंत ते निरोप पोहोचवलेला जातो. आणि आज आपण हा आमच्या विदर्भाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आहे, यामध्ये आमचे सगळे आमदार उपस्थित आहे. याच्यानंतर मंत्रिपदाची शपथ होणार आहे. आपण देखील पाहणार आहोत आता कोण कोण मंत्रिपदाची शपथ घेतात. बरीचशी नावं आपल्यापर्यंतही पोहोचलेली आहेत आणि त्यांनी देखील स्वतः सांगितले की आम्हाला निरोप मिळालेले आहे. परंतु आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या विधानसभेच्या निवडणुकानंतर लागणार आहेत आणि त्या संदर्भातली पूर्वतयारी केली जाते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावरती पुढच्या सगळ्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लढवणार आहात का? कारण की ज्या पद्धतीने भाजपचा आता एकला चलोरेचा नारा कुठेतरी त्यांचा पाहायला मिळतो, 100% भाजप. कायम विरोधकांकडून अशा पद्धतीची वक्तव्य केली जातात, पण लोकसभेपासून आतापर्यंत आपण पाहतोय महायुती एकत्र लढली आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी जनमानसामध्ये आपल्या एका नेतृत्वाचा कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देखील पक्षश्रेष्ठी जे निर्णय घेतील ते मान्य करून कार्यकर्ते काम. महायुती अभेद्य राहणार का? कारण की ज्या पद्धतीने आता 100% भाजप स्वतः भाजप नारा देणार